अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी मुंबई हायकोर्ट जनहित याचिका आता दाखल करण्यात आली। संबंधित विमान कंपनी आणि इतर जबाबदार व्यक्तींवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावे आणि यासोबतच भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली असल्याची माहिती। अपघात की घातपात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावे अशीही केली मागणी। मनसेच्या सदस्य नोंदणीसाठी मराठी कलाकार शिवतीर्थावरती भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंकडून सदस्य नोंदणी। राज ठाकरेंच्या उपस्थितीत सदस्य नोंदणीच्या फॉर्मवरती सह्या। भाजपकडून एसआयआर संदर्भात आता 17 मार्चला महत्त्वाची बैठक। भाजपच्या सर्व आमदार, महापौर आणि उपमहापौरांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश। फडणवीस आणि राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग मार्गदर्शन करणार। विधानसभेत आमदारांची पुन्हा नाराजी। लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी मंत्री नसल्याने नाराज। भाजप आमदार नारायण कुचे यांनी उपस्थित केली हरकत। बोलायला दिलं नाही तर समोर बसेल, नारायण कुचे आक्रमक। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचं आयोजन। जनता दरबाराला नागरिकांची मोठी गर्दी। सुनेत्रा पवार बारामतीमधील अनेक कार्यक्रमांना देखील उपस्थिती लावणार। धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय। अर्चना पाटील भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी धाराशिव जिल्हा परिषदेवर भाजपच्या अध्यक्षा बसल्या। महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेमध्ये मांडलं। लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं विधेयक। दोषींना 7 ते 10 वर्ष कारावास आणि 1 ते 7 लाख रुपये दंडाच्या शिक्षेची कायद्यामध्ये तरतूद। नाशिकमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आंदोलन। गॅस दरवाढ यासोबतच गॅसच्या तुटवड्याविरोधात आंदोलन करण्यात आलं। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये हे आंदोलन करण्यात आलं।